लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजन सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवून जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. कारण की येशू काल हा जुगानुगेसारखा कधीही बदलत नाही. देवाच्या गौरवासाठी प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. म्हणून प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आणि देवाचा सुंदर वचनचं म्हणणं देखील घेऊन आलोय. तर आपण स्तोत्रसहिता याचा 39वा अध्याय वाचू. अहो सर्व लोकांनो ऐका, जगात उद्धार करणार राहणार व उच्च व नीच, श्रीमंत व दारिद्र्य दोन्हीही तुम्ही सर्व कान द्या व माझ्या मुख ज्ञानवाद करा व माझ्या मनाचा विचार सुज्ञानाने असणाऱ्या दृष्टीकडे कान लावा व मी वाणी गाईन व ढवळून उचलेन व सांगेन की मला फसवणारचा दृष्टपण वेढतो तो आशाने भाकीत व्हावे. आणि तर आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवतात व आपल्या विपुल धनाचा तोड मिळवतात, पण कोणीही मनुष्य आपल्या भावाला मुक्त करता येत नाही किंवा त्याबद्दल देवाची खंडणी देता येत नाही, असे सर्वदा जगे. परमेश्वराने प्रियजनांनी देवाचं वचन सांगतो, संपत्तीवर किंवा कोणाच्यावर विश्वास ठेवून न जगता परमेश्वराच्या वचनावर आणि परमेश्वरावर आशा ठेवून जगलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावर वचनावर, परमेश्वराच्या आशावर आणि परमेश्वरावर भाव ठेवणार, त्यावेळेस तुमच्या जीवनात प्रियजनांनो महान आणि मोठं मिरेकल होणार. कारण की तू आपला देव परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने प्रीती करा, असं देवाचं वचन आहे. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने प्रीती करता आणि देवाचा गौरव करता, तर देव तुमच्या जीवनात कार्य करणार. कारण की तो देव काल, आज, युगानुयुग एकसारखा आहे. मनुष्य बदलतो, पण देवाचा चमत्कार आणि देवाचं कार्य कधीही बदलत नाही. प्रियजनांनो, म्हणून प्रथम स्थान प्रार्थनेला द्या, प्रथम स्थान देवाच्या वचनाला द्या. देवाचं वचन हे तुम्हाला दुधारी तलवार आहे. ते सैतानी बंधनातून मोकळं करतं, सैतानी झूतून मोकळं करतं. म्हणून देवाच्या गौरवार्थ देवाच्या वचनाला आणि देवाला प्रथम स्थान द्या. प्रार्थना करा, तुमचं जीवन बदलणार. येशू कधी जात धर्म बदलत नाही, पण जीवन बदलतो. तो देव आज देखील बदलणार आहे. म्हणून तुमच्यासाठी मी प्रार्थना देखील करणार. सगळ्यांनी डोळे झाका. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे, प्रत्येकाला स्पर्श करतो. येशू तुला वाचलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रसीव करतो. येशूची पूर्ण मोकळीकता देतो बाबा. ज्याचं डोकं दुखतं डोकं बरं हो, हात दुखतोय हात बरा हो, कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, TB निघ, HIV निघ, शुगरच्या आत्मे निघ, ब्लड प्रेशर शुगरच्या आत्मे निघ. संपूर्ण करणेबाधेतून मोकळे व्हा, सैतानी बंधनातून मोकळे व्हा, दुष्ट कार्यातून मोकळे व्हा, सैतानाच्या योजनातून मोकळे व्हा. पवित्र आत्म्याचा स्पर्श तुम्हाला स्वीकारतो. जिथे जिथं बघते, जिथे जिथं हा आवाज जातो, तिथे येशूच्या पवित्र आत्म्याची मोकळीकता मी रिसीव्ह करतो. आणि येशूच्याच नावात प्रत्येकाला आरोग्य, जीवन, तारण आणि येशूची बरकत मी रिसीव्ह करतो येशूच्याच नावात आणि येशूच्याच नावात.